आजच्या समाजात प्रत्येकाच्या दृष्टीने चांगलं आणि वाईट याची व्याख्या वेगवेगळी का वाटते? देवाची कृपा आणि प्रेम माणसाला नैतिक नियमांचा वैयक्तिक अर्थ लावण्याची मुभा देते का? परमेश्वराचे नियम, त्याच्या 10 आज्ञा आता रद्द करण्यात आल्या आहेत का? चला एकत्र पाहूया की मोशेला दिलेल्या आज्ञा आजही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लागू आहे का? कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर क्लिक करा, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. हाय, माझं नाव कॅमी आहे आणि आपण एकत्र मिळून बायबल मधील भविष्यवाणींचा उघड करत आहोत. जगभरात गोंधळ वाढत आहे. हे जगाच्या अंतासारखे वाटत आहे. राजकारणातील मतभेद आणि जागतिक महामारी संपूर्ण जगावर परिणाम करत आहे. एक बंदूकधारी शूटर शहराभोवती फिरत असल्याची बातमी प्राप्त झाली आहे. आपण एका नवीन जागतिक व्यवस्थेकडे चाललो आहोत का? पुढे काय होणार आहे? आंतरराष्ट्रीय वक्ता कॅमी उटमॅन यांच्यासोबत या प्रवासात सामील व्हा, जेथे आपण बायबलचे सत्यांची उघड करू आणि आपल्या बायबल संबंधी प्रश्नांची मुख्य उत्तरे प्राप्त करू. कॅमी यांनी आपल्या जगभरातील प्रवासात जीवन आणि मृत्यूच्या परिस्थितीचा सामना करताना अविश्वसनीय चमत्कारांची नोंदणी केली आहे. अनलॉकिंग बायबल प्रॉफेसीज मध्ये आमच्यासोबत सहभागी व्हा, जेथे आपण पाहू की देवाने आपल्याला भविष्यातील मार्गदर्शनासाठी कशा प्रकारे दिशानिर्देश दिले आहेत. बायबल भविष्यवाणी पूर्वीपेक्षा तीव्र गतीने कशी पूर्ण होत आहे आणि आपण भविष्यासाठी कशा प्रकारे आशा मिळवू शकतो हे आपण एकत्र पाहू. हाय, मी कॅमी आहे. बायबलच्या भविष्यवाण्यांचा उघड या मालिकेत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. ही चालू असलेली सादरीकरणांची मालिका तुम्हाला बायबल मधील महान भविष्यवाण्यांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करेल. तुम्ही awr.org/bible या वेबसाईट वर जाऊन आमची सर्व मागील कार्यक्रम पाहू शकता. तसेच अधिक अभ्यासासाठी उपयुक्त आणि सामर्थ्यशाली साधने मिळवू शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ऑनलाईन बायबल शाळेशी तुम्ही जोडू शकता. तिथे तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या विशिष्ट गरजांसाठी प्रार्थनेची विनंती पाठवू शकता. आपल्या मागील सादरीकरणात चेतावणीमध्ये आपण खरोखर पृथ्वीच्या इतिहासातील अंतिम क्षणांमध्ये जगत आहोत हे जाणून घेणे खूप अद्भुत होतं. देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की तो नेहमीच मोठ्या जागतिक घटना घडण्यापूर्वी आपल्या लोकांना तयार करण्यासाठी आधीच एक चेतावणी पाठवतो. अशा घटना ज्या त्यांच्या शाश्वत भवितव्यावर परिणाम करतात. आणि ही गोष्ट की देव आपल्याला येशूच्या पुनरागमनासाठी तयार राहायला बोलवत आहे, हे याचे शक्तिशाली स्मरण आहे की देवाला आपल्यातील प्रत्येकाशी व्यक्तिगत नातं हवं आहे. माझी आशा आहे की तुम्ही बायबलच्या भविष्यवाण्यांचा उघड या मालिकेतील प्रत्येक सादरीकरण अवश्य पाहाल. आजचं सादरीकरण मार्ग अनेकांना धक्का देणारं ठरेल. समाजातील अनेक गंभीर समस्यांचे उपाय या पुस्तकात बायबलमध्ये दिले आहेत, तरीही बहुतेक लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. पण आज आपण या पुस्तकाच्या पानांतून जीवनाचे काही अद्भुत तत्वज्ञान प्रकट होताना पाहणार आहोत. काही काळापूर्वीच मी आणि माझी व्हिडिओ टीम फिलिपिन्सच्या जंगलात गेलो होतो आणि तिथे आम्ही एक प्रचंड वादळात अडकलो. मी एका छोट्याशा गवताच्या छपराखाली आसरा घेतला होता, पण मी तिथे एकटीच नव्हते. त्या आडोशाला माझ्यासोबत खुनी आणि चोर होते. ही कथा ऐकण्यासाठी सोबत राहा. आता आपण मार्ग या विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझे मनपूर्वक आभार की तू आम्हाला तुझ्याकडे परतण्याचा मार्ग दाखवला आहे. त्या परिपूर्ण स्वर्गीय उद्यानात परत नेण्यासाठी जी तुझी सुरुवातीपासूनची योजना होती, आमची हृदय उघड आणि आमचे मन तीव्र कर, जेणेकरून आम्ही तुला आणि तुझ्या पवित्र स्वभावाला अधिक चांगल्या रीतीने समजू शकू, जेणेकरून आम्ही आमच्या प्रत्येक कृतीत तुझ्या नावाचा गौरव करू. प्रभू, आम्हाला एकत्र जमवल्याबद्दल आणि तुझे वचन अभ्यासायला संधी दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हे सर्व आम्ही येशूच्या सामर्थ्यशाली आणि मौल्यवान नावात मागतो. आमेन. तर असं का वाटतं की प्रत्येक व्यक्तीचं चांगलं वाईट याबद्दलचं मत वेगळं असतं? आपल्या पहिल्या विषयात आपण पाहिलं की बायबल आपल्याला आकाशात घडलेल्या एका युद्धाविषयी सांगते. हे युद्ध कशाबद्दल होतं? उत्तर सोपं आहे. लुसिफरचा अभिमान परमेश्वर आणि त्याच्या नियमांविषयी द्वेषात बदलला. त्या आज्ञा म्हणजे परमेश्वराच्या कार्यपद्धती, स्वर्ग ज्यावर चालतो असे मूल तत्व. पापाची सुरुवात लुसिफर पासून स्वर्गात झाली. पाप म्हणजे काय? परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन. स्वर्गातील प्राण्यांना हे नियम नैसर्गिकरित्या माहीत होते. लुसिफरने बंड केले. नंतर त्याने खोटं बोलून आणि फसवून 1/3 स्वर्गदूतांना देवाच्या नियमांविरुद्ध बंड करण्यास भाग पाडले.
सैतानाला पृथ्वीवर टाकल्यानंतर त्याने आपल्या पहिल्या पालकांनाही फसवून देवाच्या मार्गांविरुद्ध जाण्यास प्रवृत्त केले. सैतान देवाच्या विरोधात तेव्हापासून बंड करत आहे. मानवांनी देवाला आपला राजा म्हणून स्वीकारू नये यासाठी तो हे सत्य वेगळ्या पद्धतीने सांगतो, त्यात बदल करतो आणि लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न करतो आणि तो ते शक्य त्या प्रत्येक मार्गाने करतो. हे सगळं बंड देवाच्या राज्य व्यवस्थेविरुद्ध आहे. त्याचे नियम, त्याचे जीवनाचे तत्वज्ञान, असं म्हणता येईल की त्याचं चरित्र आणि नेतृत्व करण्याची पद्धत. मग देवाची राज्य व्यवस्था नेमकी कशी आहे? शेवटी मुख्य गोष्ट म्हणजे प्रेम आणि स्वातंत्र्य. देवाने आपल्याला स्वेच्छेचा अधिकार देऊन आपल्याला प्रेमाचं सर्वात मोठं उदाहरण दर्शवलं आहे. म्हणजेच आपण त्याचा मार्ग स्वीकारावा की त्याच्या विरोधात जावं हे निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपण सतत अशा संघर्षात असतो, देवाचा मार्ग अनुसरण्याचा की त्याच्या विरुद्ध बंड करण्याचा, चांगलं का वाईट निवडण्याचा आणि सद्गुण की दुष्टता यामधून निवड करण्याचा. मग देवाचा मार्ग नेमका काय आहे? आपल्याला अंदाज लावायची गरज नाही, कारण देव स्वतःच आपल्या पवित्र वचनात आपल्याला हे सांगतो. बायबल आपल्याला काही ठोस उत्तरं प्रदान करते. चला आपली मुख्य संकल्पना पुन्हा पाहूया. जर ते बायबलमध्ये आहे तर मी त्यावर विश्वास ठेवते, पण जर ते बायबलशी विसंगत असेल तर ते माझ्यासाठी नाही. चला निर्गम 20 पाहूया. इथे 10 आज्ञा दिलेल्या आहेत. देवाने आपल्याला गुलामगिरीपासून वाचवण्यासाठी या 10 आज्ञा दिल्या. असं विचार करा, पहिल्या 4 आज्ञा आपलं देवावरचं प्रेम दाखवतात आणि शेवटच्या 6 आज्ञा आपलं इतर माणसांवरचं प्रेम दाखवतात. चला आता त्या क्रमाने पाहूया. वचन 1, आणि देवाने ही सर्व वचने सांगितली. वचन 2, मी तुझा परमेश्वर आहे, ज्याने तुला मिसर देशातून गुलामगिरीच्या घरातून बाहेर काढून आणलं. म्हणून आपण इथे पाहू शकतो की देवाने स्वतः हे शब्द उच्चारले आणि संपूर्ण इस्रायल ते ऐकत होता आणि हे मान्य करत होता की देवानेच त्यांना मिसरमधील गुलामगिरीतून नुकतेच सोडवले आहे. म्हणून आता देव जे काही सांगणार आहे त्यातून तो त्यांना शिकवत आहे की खरं स्वातंत्र्य काय आहे आणि गुलामगिरीपासून मुक्त राहण्यासाठी काय करावं लागतं. आपण हे विसरू नये की देव आणि सैतान यांच्यात एक अदृश्य लढा चालू आहे. सैतान नक्कीच हे सर्व पाहत आणि ऐकत असावा जेव्हा देव इस्रायलच्या लोकांशी बोलत होता. मला वाटतं की जेव्हा देवाने आपल्या स्वर्गीय तत्वांचा मोठ्या आवाजात उच्चार केला तेव्हा सैतानातून चिडला असावा, कारण याच 10 नियमांविरोधात त्याला चीड आहे. शिवाय जर माणसांनी या आज्ञांचं पालन केलं तर सैतानाचं काम आणखी कठीण होतं. वचन 3, पहिली आज्ञा, माझ्याशिवाय इतर कोणत्याही देवतांची तू उपासना करू नकोस. ही आज्ञा वाचल्यावर मी थोडा वेळ थांबते आणि विचार करते, जर मीच सृष्टीचा देव, विश्वाचा राजा असते आणि मी एक अद्भुत असा ग्रह निर्माण केला असता आणि माझ्या सुंदर निर्मितींवर इतकं प्रेम केलं असतं की त्यांच्या भल्यासाठी मी काहीही आणि सर्व काही केलं असतं, तेही सर्वोत्तम आदर्श मार्गाने, तर मला वाटलं असतं की माझ्या या निर्मितींनी मला त्यांचा देव म्हणून स्वीकारावं, स्वतःहून माझ्यावर प्रेम करावं, माझ्यावर विश्वास ठेवावा आणि माझ्याशी एक गोंडस वैयक्तिक नातं ठेवावं. आणि कारण मी माझ्या मानवी जातीचं संरक्षण करू इच्छिते म्हणून मला असं वाटेल की त्यांनी खोट्या देवांमुळे फसवून जाऊ नये, अशा देवांमुळे ज्यांच्यात मला माहित आहे की कोणतंही खरं सामर्थ्य नाही. पण जर मी सैतान असते तर माझी इच्छा अशीच असती की माणसं देवाऐवजी इतर कुठल्या तरी गोष्टींमध्ये इतकी गुंतावीत की त्यांना देवाची आठवणही राहू नये आणि त्या गोष्टी दुसऱ्या धर्मांतील देवच असावेत असं नाही, तर ते काहीही असू शकतं. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा किंवा अगदी टीव्हीवरील कार्यक्रम सुद्धा जे त्यांच्या विचारांवर आणि वेळेवर कब्जा करतील. काहीही चालेल, फक्त त्यांना देवापासून दूर ठेवण्यासाठी. मित्रांनो, पहिली आज्ञा आपल्याला हे सांगते की देव आपल्याला प्रेमाने विनवतो की आपणही त्याच्यावर प्रेम करावं आणि त्याच्याशी असलेल्या जवळच्या नात्यात काहीही अडथळा येऊ नये. त्याची इच्छा आहे की आपण त्याला प्रेमाने जपावं. या जगातल्या गोष्टींपेक्षा अधिक आपल्या आयुष्यात देवाच्या जागी दुसरं काहीही नसावं. तोच आपल्यासाठी प्रथम स्थानावर असावा. दुसरी आज्ञा, तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील
व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. वचन 5, त्यांची उपासना करू नको किंवा त्यांची सेवा करू नकोस, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी ईर्ष्यावान देव आहे. जे माझ्या विरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात, ते माझे शत्रू बनतात. मी त्यांना शिक्षा करीन. मी त्यांच्या मुलांना 3-4 पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो. वचन 6, परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. आता मला समजत आहे की परमेश्वराने मनुष्य निर्मित वस्तूंना पूजण्याला पाप का ठरवलं, कारण अशा गोष्टींमुळेच माणसाची देवाविषयी खरी समज कमी होते. जर एखादा माणूस दगडाची मूर्ती किंवा मेणाच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत असेल, तर त्यांचं मन वरच्या देवाकडे नसून त्या निर्मित वस्तूंकडेच आकर्षित होतं. अशा प्रकारे माणूस सृष्टीकर्त्याऐवजी सृष्टीला महत्त्व देतो आणि जसा समाजाचा देवाविषयीचा दृष्टिकोन खालावत जातो, तसंच माणसाचं नैतिक स्तर सुद्धा खालावत जातं. माझ्या जगभरच्या प्रवासात मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मूर्तींना आणि देवतांना वंदन करणाऱ्या लोकांच्या झुंडी पाहिल्या आहेत. यापैकी बऱ्याच मूर्ती तुटलेल्या, अर्धवट झिजलेल्या असून त्यामध्ये कोणतेही जीवन नाही. या देवतांपैकी अनेक जणांचे चेहरे भीतीदायक, राक्षसी स्वरूपाचे असतात आणि त्यांची शरीरं विकृत व विसंगत असतात. ते देवता नेहमीच स्वार्थी वाटतात, पण या उलट जिवंत देव मात्र निस्वार्थ आणि शुद्ध सौंदर्याचा प्रतीक आहे. हे किती अद्भुत आहे ना. याचं प्रतिबिंब आपण पृथ्वीवर सहज पाहू शकतो. मोहक फुलं, मनमोहक निसर्ग दृश्य, रंगीबेरंगी पक्ष्यांपासून ते सुरेख संध्याकाळच्या सूर्यास्तापर्यंत. तर हे पाहून आश्चर्य वाटत नाही का की जगातले मनुष्य निर्मित देव अनेकदा विचित्र आणि भेसूर का असतात? जर मी देवाची प्रमुख विरोधक असते तर मी सुद्धा असंच केलं असतं. देव म्हणतो की तो एक ईर्ष्याळू देव आहे. याचा अर्थ असा की तो आपल्यावर इतकं प्रेम करतो की आपल्याला वाचवण्यासाठी काहीही करण्यास तो तयार आहे. कृपया बनावट देवतांच्या प्रतिमा तयार करू नकोस, कारण मी तुला माझी खरी ओळख देत आहे. संपूर्ण विश्वशक्तींसह देव हा जिवंत देव आहे, पण या बनावट गोष्टी त्या तुटतात, नष्ट होतात आणि शेवटी त्यांच्या थडग्यांमध्ये गाडल्या जातात. त्यांच्यात स्वतःलाही पुनर्जिवंत करण्याची शक्ती नाही. मग इतरांचं काय? आपण उपासनेद्वारे आपली निष्ठा व्यक्त करतो. म्हणूनच यात काही शंका नाही की देवाचा शत्रू हेच पाहतो की आपण कोणाची आणि कशा पद्धतीने उपासना करतो आणि तो त्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतो. देव आपल्याला सांगतो, माझ्यापर्यंत येण्यासाठी मूर्तींचा आधार घेऊ नकोस, कारण त्या मार्गाने तू माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीस. मी तुला माझ्यापर्यंत येण्यासाठी सरळ वाट दाखवली आहे, ती धरून माझ्याकडे थेट ये. सैतान सातत्याने प्रयत्न करत असतो की देवाऐवजी माणसाकडे लोकांचं लक्ष वळवावं. तो लोकांना बायबल स्वतः अभ्यासून आपलं कर्तव्य समजून घेण्याऐवजी बिशप, पाळक किंवा धर्मशास्त्राचे प्राध्यापक यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहायला लावतो. जेव्हा लोक अशा नेत्यांवर अवलंबून राहतात, तेव्हा सैतान त्यांच्या विचारांवर नियंत्रण ठेवून आपल्या इच्छेनुसार संपूर्ण जनसमूहाला प्रभावाखाली आणू शकतो. भविष्यवाणींमध्ये वारंवार याच गोष्टीचे संकेत दिले गेले आहेत. या आज्ञेमध्ये देव पालकांचे लक्ष वेधतो आणि सांगतो, जर तुम्ही पालक म्हणून तुमच्या आयुष्यात चुकीची निवड केली किंवा या जगातल्या एखाद्या गोष्टीला देवाच्या जागी स्थान दिलं, तर तुमची मुलं हे सगळं पाहतात आणि त्याचा खोल प्रभाव त्यांच्यावर पडतो. देव चेतावणी देत आहे की तुमची मुलं तुमचाच मार्ग अनुसरण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कोणाला देव मानता हे अत्यंत महत्वाचं आहे. तो सावध करतो, जर तुम्ही आयुष्यभर माझ्यासोबत घालवायचा वेळ कमी करत गेलात, तर तुमच्या मुलांचीही तीच प्रवृत्ती असेल. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं आजचं वागणं हे ठरवू शकतं की तुमच्या पुढच्या पिढ्यांपैकी मला कोण किती ओळखेल. देव या आज्ञेचा शेवट किती प्रेमाने करतो. तो हजारो लोकांवर दया दाखवतो जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात. तिसरी आज्ञा, तुम्ही परमेश्वर तुमच्या देवाचे नाव व्यर्थ घेऊ नका, कारण जो त्याचे नाव व्यर्थ घेतो त्याला परमेश्वर निर्दोष मानत नाही. आपल्या तोंडून काय बोललं जातं आणि आपण स्वतःला कशा पद्धतीने व्यक्त करतो याला खरोखरच महत्व आहे का? देव इथे आपल्याकडून त्याच्या नावाचा आदर करण्याची अपेक्षा करतो. आपल्या निर्मात्याला आपली निष्ठा दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचा सन्मान करणे.
ही आज्ञा केवळ खोट्या शपथा घेण्यावर किंवा निष्काळजीपणे शपथ घेण्यावरच बंदी घालत नाही, तर देवाचं नाव हलकं फुलकं, दुर्लक्षपूर्वक किंवा विनाकारण वापरण्यालाही मनाई करते. संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक अपापित प्राणी जाणतो की देवाचा आदर करणे आवश्यक आहे. केवळ आपणच जे पडलेले आहोत असं समजतो की अशुद्ध किंवा अपशब्द वापरणं योग्य आहे. थांबा आणि विचार करा. देव म्हणतो माझ्या नावाचा आदर करा. तर जर मी देवाविरुद्ध बंड केले असते तर मी लोकांना त्याला शाप देण्यासाठी प्रवृत्त केलं असतं, कारण मला माहित आहे की यामुळे त्याला खूप दुःख होते. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या शब्दांनी देवाचा गौरव करतो तेव्हा त्याला आनंद होतो. चौथी आज्ञा, शब्बात दिवस लक्षात ठेवा आणि तो पवित्र ठेवा. 6 दिवस तुम्ही श्रम करा आणि तुमचे सर्व कार्य पूर्ण करा, परंतु 7वा दिवस हा तुमच्या परमेश्वराचा शब्बात आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करणार नाही. तुम्ही, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा पुरुष नोकर, तुमची स्त्री नोकर, तुमचे जनावरे आणि तुमचा परदेशी जो तुमच्या द्वारात आहे. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि 7व्या दिवशी विश्रांती घेतली. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवसाला आशीर्वाद दिला आणि त्याला पवित्र ठरवला. मला ही आज्ञा फार आवडते कारण ती खूप सुंदर आहे आणि वैयक्तिकदृष्ट्या आवश्यक आहे. आपल्या सृष्टीकर्त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की त्याला माहित होतं की आपल्याला हे साप्ताहिक नूतनीकरण आवडेल आणि त्याची आवश्यकता असेल. हे 24 तास देवासोबत पूजा करण्याचा, आशीर्वादांचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा वेळ आहे. हे आपल्या कुटुंबासोबत संबंध मजबूत करण्याची एक संधी आहे. त्याच वेळी देवाला सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू ठेवताना जर मला देवाच्या राज्यात अडथळा निर्माण करायचा असता तर मी नक्कीच या आज्ञेशी जास्त छेडछाड केली असती, कारण तिचं महत्व खूप मोठं आहे. देवाला माणसांसोबत वेळ घालवायचा आहे आणि त्यांच्याशी एक वैयक्तिक नातं हवं आहे. मी माझ्या पूर्ण शक्तीनं हे पाहिलं असतं की पिढ्यानपिढ्या त्या एकमेव आज्ञेचं विस्मरण व्हावं जिला स्वतः देवाने आठव असं म्हटलं आहे. आणि जर लोकांना तिची काहीशी आठवण राहिलीच तर मी तिचे बारकावे गोंधळात टाकून त्याचा अर्थच बदलून टाकला असता. मित्रांनो, माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही आज्ञा दर आठवड्याला पाळण्याची मी आतुरतेने वाट पाहते, कारण याचे लाभ केवळ आत्मिकच नाहीत तर शारीरिक आणि मानसिक ताजेतवानेपणाही देणारे आहेत. 5वी आज्ञा, तुझ्या वडिलांचा आणि तुझ्या आईचा सन्मान कर, म्हणजे तुझं आयुष्य त्या भूमीवर दीर्घकाळ चालू राहील जी भूमी परमेश्वर तुझ्या देवाने तुला दिली आहे. मला माहित आहे की जेव्हा मी पूर्वी कधीतरी माझ्या पालकांचा मान न ठेवता वागले तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण जेव्हा मी माझ्या पालकांशी प्रेमाने, नम्रतेने आणि विचारपूर्वक वागते तेव्हा मला केवळ त्यांच्याबद्दलच नाही तर स्वतःबद्दलही खूप चांगलं वाटतं. या आज्ञेत दीर्घायुष्याचं एक आश्वासनही आहे. आपण आपल्या पृथ्वीवरील पालकांचा आणि स्वर्गातील आपल्या पित्याचा सन्मान व आदर करायला हवा. देवाच्या सृष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. माझ्या ऐकण्यात एक गोष्ट आली आहे. भारतातल्या एका व्यक्तीने शेजारच्या गावातून एक गाय विकत घेतली आणि ती आपल्या घरी आणली. पहिल्याच रात्री गावातील कुत्रे सातत्याने भुंकत राहिले. यामुळे घरच्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि जे त्यांनी पाहिलं ते पाहून ते चकित झाले. या फोटोंमध्ये एक बिबट्या गायीच्या भोवती फिरताना दिसला. मग उत्सुकतेपोटी त्यांनी मूळ मालकाशी संपर्क केला. तिथे त्यांना समजले की त्या बिबट्याच्या आईचा मृत्यू बिबट्या केवळ 20 दिवसांचा असताना झाला होता. गावकऱ्यांनी एक उपाय सुचवला, त्या बिबट्याच्या पिल्लाची काळजी घेण्यासाठी गायीचा उपयोग करण्याचा. आणि आश्चर्यकारकपणे ती गाय बिबट्याच्या पिल्लाला आपल्यासारखं सांभाळू लागली. नंतर जेव्हा बिबट्या मोठा झाला तेव्हा त्याला जंगलात परत सोडण्यात आलं, पण त्याला ज्याने प्रेमाने वाढवलं ती आई तो विसरला नाही. आजही जिथे कुठे ती गाय असेल तिथे तो बिबट्या दररोज रात्री येतो आपली आई म्हणून तिला भेटायला. तिच्या पालन पोषण करणाऱ्याचा सन्मान करण्याचं किती सुंदर उदाहरण आहे. आई वडील हे परमेश्वराच्या कृपेचे प्रतीक असावेत. जीवनाच्या वादळांमध्ये आपल्या मुलांना त्यांनी संरक्षण द्यावं आणि त्यांचा आधारस्तंभ व्हावं. मला माहित आहे की तुमच्यापैकी काही जणांना आपल्या पालकांकडून अन्याय सहन करावा लागला असेल, तर अशा वेळी त्यांचा सन्मान कसा करायचा यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपला स्वर्गीय पिता आपल्याला क्षमा करतो आणि त्याच्या मदतीने आपणही त्यांना क्षमा करू शकतो. आपल्याला मिळालेली क्षमा आपण पुढे देऊ शकतो. या व्यतिरिक्त हे तुमच्या स्वतःच्या मनाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरते. 6वी आज्ञा, कोणाचाही खून करू नकोस.
जर आपल्या जगाने ही अगदी स्पष्ट वाटणारी आज्ञा पाळली असती तर आपल्याला कुठेही कधीही दिवस असो की रात्र प्रवास करताना काळजी करण्याची गरजच भासली नसती. मी कुठल्याही शहरात, कुठल्याही देशात, कोणत्याही परिसरात निर्धास्तपणे माझं पॉवर वॉक करू शकले असते. पण मी जेव्हा चमत्कारांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी प्रवास करते तेव्हा अनेक वेळा माझ्या सोबत अंगरक्षक किंवा लष्करी सुरक्षा असते. काही काळापूर्वीच मी आणि माझा व्हिडिओ क्रू फिलिपिन्सच्या जंगलात होतो आणि आम्ही एका प्रचंड वादळाच्या मध्यभागी अडकलो होतो. मी एका छोट्याशा गवताच्या छपराखाली आसरा घेतला. तिथे मी एकटीच नव्हते. माझ्या सोबत 2 व्हिडिओग्राफर्स, सुमारे 20 लोकांचं एक बहुपिढी कुटुंब आणि त्याशिवाय कोंबड्या, कुत्रे, मांजरी, शेळ्या आणि हो, डुकरंही होती. आम्ही सर्वजण एकत्र गर्दी करून बसलो असताना जसलीनने तिची कहाणी आम्हाला सांगितली. तिने मला तो दिवस सांगितला जेव्हा ती आणि तिचं कुटुंब सकाळी नाश्ता करत होते. अचानक सकाळची शांतता गोळीबारीने ध्वस्त झाली. तिचा नवरा अँटोनियोने त्याची बंदूक घेतली. त्याला युद्ध नवीन नव्हतं. एक गुरिला योद्धा म्हणून, म्हणजे एक बंडखोर गट, त्याने आणि त्याच्या पत्नीने अनेक भयंकर लढाया अनुभवल्या होत्या. आता सतत चालू असलेला गोळीबार याचा एकच अर्थ होता. सरकारी सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढवला होता आणि सुटण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. अँटोनियो समोरच्या दरवाजातून बाहेर पळाला आणि जसलीनने मुलांना उचललं आणि मागच्या दरवाजातून जंगलात आसरा घेण्यासाठी धाव घेतली. त्यांना एका गुप्त लपण्याच्या जागेची माहिती होती. ती स्वतः एक कम्युनिस्ट बंडखोर योद्धा असल्यामुळे जसलीनला अशा घटनांची सवय होती. त्यामुळे तिला या सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीपेक्षा अधिक राग येत होता. सहसा तिला कधीच भीती वाटत नसे, पण त्या दिवशी मुलांना मिठीत घेऊन जंगलात लपलेली असताना जसलीन मनात विचार करत होती, माझा नवरा वाचेल का? त्यांना वाट पाहत बसावं लागलं. जणू काळच थांबून गेला होता. नंतर थोड्या वेळाने लढाईचे आवाज हळूहळू कमी होत गेले आणि शेवटी सर्वत्र शांतता पसरली. ते घरी परतले तेव्हा त्यांना समजले की अँटोनियोला ठार मारण्यात आले असून त्याचे शव सरकारच्या सैनिकांनी नेले होते. त्या दिवशी जसलीनने तिचा पती गमावला आणि मुलांनी आपले वडील अँटोनियोचे शरीर कधीच परत सापडले नाही. या घटनेने जसलीनचे हृदय अधिकच कठोर झाले. तिला फिलिपाईन सैन्याविषयी तीव्र द्वेष वाटू लागला. त्या क्षणीच तिने ठरवलं आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घ्यायचा, म्हणून तिच्या मुलांना ती सर्वोत्तम योद्धे बनवून वाढवेल. ही घटना घडली तेव्हा तिचा मोठा मुलगा फक्त 10 वर्षांचा होता आणि जेव्हा तो 13 वर्षांचा झाला तेव्हा त्याने गोरिला लष्करात प्रवेश केला. जसलीनला त्याचा अभिमान होता. तिने तिच्या लहान मुलांना जंगलातून आवाज न करता कसे जायचे, अन्न कसे शोधायचे आणि अचूक नेमबाजी कशी करायची हे शिकवले. त्यांच्या कोवळ्या मनांनाही कठोरपणा येऊ लागला. एके दिवशी जसलीनने तिचा छोटा FM रेडिओ लावला आणि ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ नावाचं अनोळखी स्टेशन लागलं. तिथे एका व्यक्तीचा आवाज ऐकू आला. तो येशू नावाच्या माणसाबद्दल बोलत होता. हा येशू खूप प्रेमळ होता. तो लोकांवर त्यांच्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता प्रेम करायचा. तो सर्व शक्तिमान होता. तो आजारी लोकांना बरे करत असे आणि मृत लोकांनाही जिवंत करत असे. जसलीनला हे ऐकून आश्चर्य वाटलं. ती दररोज तो रेडिओ कार्यक्रम ऐकू लागली आणि एक प्रेम करणारा देव तिच्यावर किती माया करतो, तिला क्षमा देतो हे ऐकताच तिचं कठोर झालेलं मन हळूहळू वितळू लागलं. तिच्या अंतःकरणात एक नवीन आयुष्य जगण्याची ओढ निर्माण झाली. तिने ठरवलं आता आपलं जीवन येशूकडे सोपायचं, शस्त्र खाली ठेवायचे आणि अगदी आपल्या सर्वात मोठ्या शत्रूंनाही क्षमा करायचा प्रयत्न करायचा. लवकरच तिची मुलंही तिच्यासोबत कार्यक्रम ऐकू लागली. एक दिवस तिच्या मुलाने सांगितलं, मला आता लढायचं नाही आणि त्यानेही शस्त्र खाली ठेवली आणि येशूचा मार्ग स्वीकारला. जेव्हा जसलीनची त्या रेडिओ प्रसारकासोबत भेट झाली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, पास्तर, तुम्हाला येशू विषयी सांगायला इतका वेळ का लागला? जर तुम्ही थोडं लवकर प्रसारण सुरू केलं असतं तर माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला नसता. आम्ही देवाबद्दल शिकलो असतो आणि आमचं बंडखोर जीवन वेळेत सोडलं असतं. आज जसलीन आणि तिचे मुलं येशूवर प्रेम करतात आणि त्याच्या तू हत्या करू नकोस या आज्ञेचे पालन करतात. आता ते एका वेगळ्या प्रकारचे योद्धे झाले आहेत, ज्यांनी त्यांच्या AK-47 सारख्या शस्त्रांचा त्याग करून अधिक सामर्थ्यवान शस्त्र स्वीकारली आहेत. विश्वास, आशा आणि प्रेम. मित्रांनो, जीवन कमी करणाऱ्या सर्व अन्यायकारक कृती जसे की द्वेष, सूड घेण्याची भावना आणि इतरांच्या अहिताची इच्छा या 6व्या आज्ञेचे उल्लंघन करतात.
वचन 14 7वी आज्ञा. तू व्यभिचार करू नकोस. जर माणसांनी ही आज्ञा पाळली तर विवाह यशस्वी होण्याचा दर खूप वाढला असता. तुमचा जोडीदार दुसऱ्याच्या प्रेमात गुंतला असेल अशी शंका वाटलीच नसती. देवाच्या दृष्टीने विवाह म्हणजे विश्वास आणि पवित्रतेचं बंधन आहे, जो प्रेमाचा सर्वोच्च अनुभव आहे. पण जेव्हा व्यभिचारामुळे हे नातं तुटतं तेव्हा संपूर्ण कुटुंबांचे हृदय तुटून जातात. नैतिक मार्गदर्शक तत्वांशिवाय आपल्या समाजाकडे स्पष्ट दिशा राहत नाही आणि तो गोंधळात व भ्रमात अडकतो. आपला समाज म्हणतो तुमचं स्वतःचं मन हेच मापदंड आहे. कोणीही तुम्हाला काय करावं हे सांगू शकत नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं करा. जर त्यातून आनंद मिळत असेल तर ते करा. दोन संमती देणारे संपूर्ण वयाचे व्यक्ती काहीही करायला मोकळे असतात, बरोबर ना? परमेश्वर ज्या गोष्टींतून आपल्याला आनंद देऊ इच्छितो त्या सर्व गोष्टी सैतानाने विकृत केल्या आहेत. प्रेम या पवित्र संकल्पनेला त्याने वासनेत रूपांतरित केले आहे. सैतानाचा मुख्य उद्देश आहे कुटुंब व्यवस्था मोडून टाकणे, नैतिकतेची चौकट सैल करणे आणि समाजात रोग व अविश्वास पसरवणे, ज्यामुळे नाती तुटतील, एकता नष्ट होईल. तो कुटुंबांमध्ये फूट पाडून समाजाला कमजोर करतो. कारण विभाजित करा आणि जिंका हीच त्याची योजना आहे. आपल्या घरांचे संरक्षण कसे करावे आणि त्यात आनंद व शांतता कशी टिकवावी हे परमेश्वर आपल्याला आधीच सांगतो. यासाठी आपण किती आभारी असायला हवे ना? विवाह पवित्र करण्यासाठी परमेश्वराची योजना किती परिपूर्ण आहे. वचन 15 8वी आज्ञा. तू चोरी करू नकोस. इथे देव अनेक पैलूंविषयी सांगत आहे. सर्वसामान्यपणे समजले जाणारे म्हणजे बँक लुटू नये किंवा जे आपलं नाही ते घेऊ नये. पण त्या पलीकडे जाऊन अशक्त, गरजू किंवा दुर्बल व्यक्तींचा गैरफायदा घेणे अथवा कोणत्याही प्रकारची फसवणूक करणे हे सुद्धा चोरीच ठरते. आता जर मी देवाचा प्रमुख शत्रू असते तर मी लोकांना भीतीत ठेवले असते. आपल्या वस्तूंना चिकटून राहणे, त्यावर पैसे आणि वेळ खर्च करून विमा काढणे, त्या लपवून ठेवणे, त्यांची चिंता करत राहणे आणि हरवल्यावर दुःखी होणे, किती परिपूर्ण योजना आहे ही. वचन 16 9वी आज्ञा. तुम्ही आपल्या शेजाऱ्या विरुद्ध खोटी साक्ष देऊ नका. जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण संकटातून वाचतोय, पण प्रत्यक्षात आपण स्वतःसाठीच अधिक अडचणी निर्माण करत असतो. कारण मग सारखं लक्षात ठेवावं लागतं मी कोणाला काय सांगितलं, कधी, कुठे. खोटं बोलणं ही स्वतःभोवती एक कैद तयार करण्यासारखं आहे. जसं जसं आपण खोटं बोलतो तसं तसं त्या कैदेत आणखी एक गज उभा राहतो. शेवटी आपण स्वतःच्या खोट्यांच्या जाळ्यात अडकून जातो. चुगलखोरी करणे, साफ खोटं बोलणे, अर्धसत्य सांगणे, मुद्दाम काही गोष्टी लपवणे आणि अत्याधिक वर्णन करणे हे सर्व 9व्या आज्ञेचं उल्लंघन करतात आणि हे सर्व खोट्यांच्या जनकाकडूनच येते. तो कोण आहे? बायबल आपल्याला याबद्दल सांगू शकते. योहान 8:44. तुम्ही तुमच्या वडिलांपासून आलेले आहात, जो सैतान आहे, आणि तुमची इच्छाशक्ती तुमच्या वडिलांच्या इच्छेनुसार आहे. तो सुरुवातीपासूनच खून करणारा होता आणि सत्यात उभा राहत नाही, कारण त्याच्यात सत्य नाही. जेव्हा तो खोटं बोलतो तेव्हा तो आपल्या स्वभावानुसार बोलतो, कारण तो लबाड आहे आणि तो असत्याचा पिता आहे. परमेश्वर आपल्याला सत्य बोलण्यास सांगतो. याचा अर्थ म्हणजे आपल्या शब्दाशी प्रामाणिक राहणं. हे एक उदाहरण बघा. मला ही एक छोटीशी गोष्ट खूप आवडते. जॅकची गोष्ट. तो 1830च्या मोठ्या आर्थिक मंदीच्या काळात राहत होता, जेव्हा पैसे खूप कमी होते. त्याचे कुटुंब साधे शेतकरी होते आणि त्यांना रोजच्या गरजा भागवतानाही अडचणी येत होत्या. जॅकला आपल्या कुटुंबाची मदत करायची होती. त्याच्याकडे एक काठी, एक हुक, काही किडे आणि जवळच एक ओढा होता. त्याने ठरवलं की मासे पकडून ते बाजारात विकायचे. त्या संपूर्ण उन्हाळ्यात तो दररोज ओढ्यावर जायचा, आपली काठी पाण्यात टाकायचा आणि मासे पकडायचा. त्याने एका दुकानाच्या व्यापाराशी एक करार केला होता. तो व्यापारी म्हणाला, जॅक, मला माहित आहे की तू हे चांगल्या हेतूसाठी करतोयस. तू मला जो काही मासा देशील, तो मोठा असो की लहान, मी तुला प्रत्येक मास्यासाठी 50 सेंट देईन. 1800च्या दशकात 50 सेंट ही खूप मोठी रक्कम होती. त्या उन्हाळ्यात जॅक दररोज मासेमारी करायला जात असे. कधी कधी तो फारच लहान मासे पकडून आणायचा, पण त्या व्यापाऱ्याने कधीही तक्रार केली नाही. प्रत्येक मास्यासाठी, तो मोठा असो किंवा लहान, त्याने जॅकला 50 सेंट दिले. यामुळे जॅकच्या कुटुंबाचा 1 वर्षाचा आणि हिवाळ्याचा खर्च भागला. जॅकला हळूहळू वाईट वाटू लागलं. तो विचार करू लागला, मी या दुकानदाराचा गैरफायदा तर घेत नाही ना. एके दिवशी त्याच्या काठीला जोरात ओढ लागली आणि त्याने हळूहळू आपली
मासेमारीची काठी खेचायला सुरुवात केली. पण यावेळी पकडलेला मासा सामान्य नव्हता. तो खूपच मोठा होता. कथेनुसार तो मासा 13 किलोपेक्षा जास्त होता. तो मासा बाहेर काढताना जॅकच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या आयुष्यात त्याने इतका मोठा मासा कधीच पाहिला नव्हता. जेव्हा तो बाजाराकडे चालत होता तेव्हा रस्त्यावरून जाणारा एक अनोळखी माणूस जॅकच्या पाठीवर तो प्रचंड मासा पाहून थपकला. त्याच्या मनात आलं, वा, हा तर ट्रॉफी मासा वाटतोय. त्याने गाडी थांबवली आणि म्हणाला, अरे मी तुला आत्ताच्या आत्ता या मास्यासाठी 50 पैसे देतो. जॅक म्हणाला, माफ करा साहेब, मी तो विकू शकत नाही कारण तो आधीच कुणासाठी राखीव आहे. संवाद सुरूच होता आणि त्या अनोळखी माणसाने जॅकला तब्बल $2 आणि 50 सेंट्स पर्यंतची ऑफर दिली, जी 1800च्या काळात खूप मोठी रक्कम होती. पण जॅकने नम्रपणे नकार दिला. ही ऑफर खरंच खूप मोहक आहे, पण ज्याच्याकडे मी माझे मासे विकतो त्या दुकानदाराने मला नेहमीच मदत केली आहे. त्याने अनेक वेळा अगदी छोटे मासेही 50 सेंट्सला घेतले आहेत. आता त्याला आपल्या पैशाचा खराखुरा मोबदला मिळायला हवा. जॅकने स्वतः केलेल्या वचनाशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय घेतला. हेच तर खऱ्या साक्षीदाराचं उदाहरण आहे. जॅक मोठा होऊन आपल्या काळातील एक अतिशय प्रसिद्ध सेनापती बनला, जनरल स्टोनवॉल जॅक्सन. वचन 17, 10वी आज्ञा. तू तुझ्या शेजाऱ्याच्या घराची लालसा बाळगू नकोस. तू तुझ्या शेजाऱ्याच्या पत्नीची, त्याच्या नोकराची, नोकरिणीची, त्याच्या बैलाची, गाढवाची किंवा शेजाऱ्याच्या कोणत्याही वस्तूची लालसा करू नकोस. मित्रांनो, ही आज्ञा सर्व पापाच्या मूळ इच्छेवरच रोख ठेवते. ही आज्ञा आपल्या स्वार्थी इच्छांवर बंदी घालते, कारण अशा इच्छांमुळे इतर अनेक पापांची साखळी सुरू होऊ शकते. बायबल मधील 2 शमूएल 11 मध्ये आपण अशीच एक गोष्ट वाचू शकतो. राजा दावीदने आपल्या शेजाऱ्याची पत्नी बत्शेबाची लालसा केली. ही घटना स्पष्ट दाखवते की इतरांच्या वस्तूंची लालसा कशी इतर पापांकडे नेते, कारण यामुळे दाविदाने खोटं बोललं, फसवणूक केली आणि शेवटी बत्शेबेचा नवरा उरियाला ठार मारलं, जेणेकरून ती त्याला मिळावी. जर मी देवाच्या मार्गाविरुद्धच्या बंडाचा प्रमुख असते तर मी लोकांना त्यांच्या आयुष्याबद्दल कायम असमाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला असता. मी त्यांना सततच्या धावपळीच्या जीवनात गुंतवून ठेवले असते आणि त्यांच्या मनात ईर्ष्या निर्माण केली असती. वा, माझ्या शेजाऱ्याचं घर किती सुंदर आहे, असं घर मिळावं म्हणून मी काहीही करीन, अशी भावना त्यांच्या मनात भरवीन. मी त्यांचे डोळे देवाने दिलेल्या आशीर्वादांपासून झाकून टाकीन, जेणेकरून त्यांचं लक्ष नेहमी जे नाही त्यावरच राहील. मी लोकांच्या मनात एक खोटा आदर्श निर्माण करीन, जसं हॉलिवूडचं झगमगणारं जीवन, ज्याची लोकांना प्रचंड हाव वाटेल, पण जे प्रत्यक्षात मिळवणं अशक्य असेल, जेणेकरून त्यांना कायम असमाधान आणि त्रास वाटत राहील. मी त्यांना अशा स्पर्धेत ढकलून देईन की कोण सर्वात देखणा आहे, सर्वात श्रीमंत आहे, सर्वात जलद आहे, सर्वात विनोदी आहे, आणि हे सर्व एक न संपणारी स्पर्धा बनवीन. लोकांना जर वाटलं की आपण या आदर्शांपर्यंत पोहोचू शकत नाही, तर त्यांना नैराश्य येण्याची शक्यता जास्त असते, किंवा मग ते चुकीच्या ठिकाणी प्रेम आणि आपली किंमत शोधायचा प्रयत्न करतात. तुमचं मोल परमेश्वर ठरवतो, कारण तुम्ही विश्वाच्या राजाची संतती आहात. तो आपल्या सगळ्या गरजांची काळजी घेतो आणि त्यासाठी मी त्याचे आभार मानते. देवाचा कायदा म्हणजे एक प्रकारचं संरक्षण चक्र आहे. पापाच्या अनेक सापळ्यांपासून आपल्याला वाचवणारी एक भिंत. आपल्याकडे जर पवित्र संरक्षण नसेल तर आपण वाईट शक्तींच्या विरोधात दुर्बळ आहोत. जीवनाच्या वाटेवर चालताना आपल्याला देवाच्या नियमांनी स्वतःला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक निवडीला परिणाम असतो. सैतानाचा उद्देश म्हणजे माणसांना चुकांमध्ये आणि चुकीच्या निर्णयांमध्ये अडकवणं. तो जाणून बुजून लोकांना आत्मिक, मानसिक, भावनात्मक आणि शारीरिक दृष्ट्या नष्ट करण्याचे डाव आखतो. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक स्त्री पुरुष सुखी आणि शांततेत जीवन जगावा. देवाच्या नियमांचं पालन केल्याने आपण त्रासदायक अनुभव टाळू शकतो, पण हे नियम स्वतःहून परमेश्वराचा व्यक्तिगत अनुभव देत नाही. खरं तर जर परमेश्वराचा अनुभव नसताना फक्त नियमांवर भर दिला तर तो खूप निराशाजनक अनुभव असू शकतो. एका तरुण जोडप्याचा सुंदर विवाह सोहळा आणि मधुचंद्र झाला. पहाटेचा पहिला दिवस नवरा बायको म्हणून एकत्र घालवताना नवऱ्याने आपल्या पत्नीला एक चिठ्ठी दिली. तो म्हणाला, मी काही गोष्टींची यादी तयार केली आहे. तू रोज या गोष्टी केल्यास तर आपलं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. रोज सकाळी 5 वाजता उठ. मला भरपेट चांगला नाश्ता हवा आहे. माझे शर्ट आणि पॅन्ट नीट इस्त्री करून ठेव. त्याने ही सगळी यादी
मोठ्याने वाचली आणि शेवटी ती किचनच्या भिंतीवर लावली. प्रत्येक काम झाल्यावर त्यावर टिकमार्क करायचं विसरू नकोस, तो म्हणाला. हे ऐकून नववधूचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याने पुढे सांगितले, जेव्हा आपल्याला मुलं होतील तेव्हा मी नवीन यादी तयार करेल, कारण त्यावेळी अजून खूप कामं असतील. सर्व काही त्याच्या यादीनुसारच करणे आवश्यक होते. प्रत्येक संध्याकाळी ते तिच्या यादीवरील सर्व गोष्टी तपासत आणि तो तिच्यावर आपले आदेश देत राहायचा. सांगण्याची गरज नाही, त्याच्या या मागण्यांमुळे ती इतकी कंटाळली की शेवटी जे अपेक्षित होतं तेच झालं. त्यानंतर त्यांचा विवाह घटस्फोटाने संपला. काही वर्षांनंतर तीच महिला एका दयाळू आणि अप्रतिम व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि त्यांनी लग्न केले. त्यांचे जीवन एक स्वप्नासारखे होते. दोघांनाही असं वाटत होतं की ते हवेत तरंगत आहेत. त्यांचा विवाह अतिशय सुंदर होता. ती त्याची मदत करायची आणि तो तिची मदत करायचा. एकत्र येऊन सुंदर बाग फुलवण्यात त्यांना खूप आनंद मिळायचा. एक दिवशी दुपारी ती माळवट्यावर काही बॉक्स शोधत होती. तिला माळवट्यात तिच्या पहिल्या पतीची एक जुनी यादी सापडली. तिचा चेहरा लाल झाला. रागाच्या भारात तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं. ती यादी मोठ्याने वाचत असताना तिच्या लक्षात काहीतरी आलं. लवकर उठ, मी अजूनही लवकरच उठते. नाश्ता तयार कर, मी तेही करते. सूट इस्त्री कर, हो मी तेही करते. ती अजूनही त्या यादीतील सर्व गोष्टी करत होती, ज्या तिला आधी इतक्या चिडवणाऱ्या वाटत होत्या. जेव्हा तिला सांगितलं गेलं होतं की तिला ते करावंच लागेल, पण आता जेव्हा तिला आनंदी लग्न आणि कृतज्ञ पती मिळाला आहे, ती या सगळ्या प्रेमळ गोष्टी स्वतःहून प्रेम व्यक्त करण्यासाठी करत होती. आपण देवाचा अनुग्रह मिळवण्यासाठी आज्ञापालन करत नाही. आपल्या प्रेमाचे त्याच्या प्रती व्यक्त होणारा हा प्रतिसाद आहे. मी देवाच्या आज्ञा वाचण्यासाठी नाही, तर वाचले गेले आहे म्हणून पाळते. जे नियम देवाला ओळखण्याआधी अतिशय कठीण आणि बंधनकारक वाटायचे, तेच आता तुमच्या आयुष्यात अर्थपूर्ण वाटू लागतील आणि मग योग्य वागण्याचा किंवा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण म्हणून नाही तर, पण हे सगळं देवाशी असलेल्या नात्यावर आधारित असेल. काही लोकांची अशी चुकीची समजूत आहे की देव विजेसारखा क्रोधाने बसलेला आहे आणि आपण चूक केली की लगेच आपल्याला शिक्षा द्यायला तयार आहे. पण जर खरंच तसं असतं तर आपल्या सगळ्यांचं आत्ताच भस्मसात झालं असतं. देव आपल्याला शिक्षा करण्याच्या प्रतीक्षेत नाही, उलट तो वरून आपल्याला विनवणी करत आहे की आपण चुकीच्या वाटेवर जाऊ नये, कारण त्याला माहित आहे की त्या मार्गाचे परिणाम किती भयानक असतात. कायदा हा एका आरशासारखा देखील आहे. तो आपल्याला खरेखुरे आपण कोण आहोत हे स्पष्टपणे दाखवतो. आपण जे होऊ इच्छितो स्वतःला तसंच पाहतो. आपल्या कल्पनेत आपण स्वतःला हुशार, निष्ठावान आणि प्रामाणिक समजतो. आपण ज्या पुरुषासारखं व्हायचं इच्छितो किंवा ज्या स्त्रीसारखी होण्याचा प्रयत्न करतो, ती प्रतिमा आपल्या मनात असते. मला या माणसासारखं बनायला हवं किंवा मी त्या स्त्रीसारखी दिसावं असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण कायद्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसते? कायदा आपल्याला आपलंच एक असं प्रतिबिंब दाखवू शकतो जे आपण यापूर्वी कधीच पाहिलं नसेल. आपण किती अपूर्ण आहोत आणि आपली खरी ओळख काय आहे हे तो उघड करतो. पण जेव्हा आपण येशूला स्वीकारतो तेव्हा तो आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्या भोवती स्वतःच्या धार्मिकतेचा वस्त्र गुंडाळतो. त्यामुळे परमेश्वर पिता जेव्हा आपल्याकडे पाहतो तेव्हा त्याला परिपूर्ण आणि अमूल्य येशू दिसतो आणि मग आपण त्याच्या राज्यात स्वीकारले जातो आणि तारण पावतो. आपल्या मनात आता या 10 आज्ञा ताज्या असताना आपण थोडा वेगळा विचार करूया आणि 10 आज्ञांबाबत काही लोकप्रिय प्रश्न किंवा शंका पाहूया. नेहमीप्रमाणे त्याची उत्तरं आपल्याला बायबल मधूनच घेऊया. देवाच्या 10 आज्ञा बदलता येतात का? लूक 16:17. एक वेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल, पण नियमशास्त्राचा एक काना मात्रही नाहीसा होणार नाही. स्तोत्रसंहिता 89:34. मी माझा करार मोडणार नाही आणि माझ्या तोंडून निघालेल्या गोष्टी कोणताही बदल करणार नाही. स्तोत्रसंहिता 111:7 आणि 8. त्याच्या आज्ञा सर्व विश्वसनीय आहेत, त्या सदैव आणि सदैवसाठी दृढपणे उभ्या आहेत. मलाखी 3:6. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलत नाही. कोणत्याही परिस्थितीत देवाच्या 10 आज्ञांच्या कायद्यात कधीही बदल किंवा फेरफार होऊ शकत नाही. ते परमेश्वरास इतकेच शाश्वत आहेत. बायबलमध्ये 3 वेळा असे घडले की पृथ्वीवरील राजांनी हेरोद, अहश्वेरोश आणि दार्यावेश यांनी काही कायदे केले जे नंतर त्यांना बदलायचे होते,
पण ते बदलू शकले नाहीत. जर दुर्बळ आणि अनिश्चित राजे देखील त्यांच्या कायद्यात बदल करू शकले नाहीत, तर देवाच्या अमर कायद्याला, जो त्याच्या बोटाने दगडावर लिहिलेला आहे, बदलता येईल असा विचार कोणी कसा करू शकतो? देवाचा कायदा बदलणे म्हणजे देवाला स्वतः बदलण्यासारखं आहे, जे शक्य नाही. बायबलनुसार पाप म्हणजे काय? पहिला योहान 3:4. पाप म्हणजे परमेश्वराच्या नियमांचे उल्लंघन करणे. रोमकरास 3:20. कायद्यामुळे पापाची जाणीव होते. सैतानाला कायदा आवडत नाही, कारण कायदा आपल्याला पापांपासून वाचवणारा रक्षक आवश्यक आहे याची जाणीव करून देतो. येशूने 10 आज्ञा पाळल्या का? योहान 15:10. मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आहेत. ते अगदी स्पष्ट आहे. पहिला पेत्र 2:21. कारण तुम्हाला यासाठीच बोलावलं गेलं आहे, कारण ख्रिस्तानेही आपल्यासाठी दुःख सहन केलं आणि तुमच्यासाठी एक आदर्श ठेवला, जेणेकरून तुम्ही त्याच्या पावलावर चालावे. निश्चितच येशूने 10 आज्ञा पाळल्या आपल्यासाठी एक नमुना म्हणून, की आपणही त्या आज्ञांचे पालन करावे. किती लोकांनी पाप केलं आहे? रोमकरास 3:23. सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पापमय जीवन जगण्याची शिक्षा काय आहे? रोमकरास 6:23. कारण पापाचे वेतन म्हणजे मृत्यू आहे, पण परमेश्वराची देणगी म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधून मिळणारे अनंत जीवन आहे. जर देवाचा कायदा बदलता आला असता, तर येशूला क्रूसावर मरण्याची गरजच भासली नसती. पण येशूने पापाची शिक्षा भोगली आणि मृत्यू पत्करला. ही गोष्टच सिद्ध करते की देवाचा कायदा बदलता येणार नाही असा आहे. काही जण म्हणतात की 10 आज्ञा या जुन्या करारातील आहेत आणि त्या नवीन कराराच्या ख्रिस्तींसाठी लागू नाहीत. पण येशू याबद्दल काय म्हणतो? मत्ते 19:17. जर तुला जीवनात प्रवेश करायचा असेल तर आज्ञा पाळ. योहान 14:15. येशू म्हणतो, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. मित्रांनो, याचे उलटही खरे ठरेल. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत नसाल तर माझ्या आज्ञा पाळू नका. प्रकटीकरण 22:14. धन्य आहेत ते जे त्याच्या आज्ञा पाळतात. प्रकटीकरण 14:12. येथे संतांची सहनशीलता आहे. येथे ते आहेत जे देवाच्या आज्ञा आणि येशूच्या विश्वासावर स्थिर राहतात. नवीन करार स्पष्टपणे शिकवतो की देवाचे लोक त्याच्या आज्ञा पाळतील. आपल्या सर्वांना माहित आहे की आज जग मोठ्या संकटात सापडलं आहे, कारण बऱ्याच लोकांना देवाच्या आज्ञांचे पालन करणे महत्वाचे वाटतच नाही. बायबल आपल्या काळाबद्दल असे म्हणते, हे परमेश्वरा, आता कृती करण्याची वेळ आली आहे, कारण लोकांनी तुझे नियम अमान्य केले आहे. तो पद स्तोत्रसंहिता 119, 126 मध्ये आहे. तुम्ही स्वतःला हे विचारत असाल, मी आज्ञा कशा पाळू शकते? फिलिपिकरास 4:13. मला ख्रिस्तामध्ये सामर्थ्य आहे, ज्यामुळे मी सर्व काही करू शकते. इब्री लोकासपत्र 8:10. मी माझे नियम त्यांच्या मनामध्ये ठेवीन आणि त्यांच्या हृदयावर त्यांना लिहीन. जेव्हा एखाद्याची संपूर्ण स्वभाव रचना बदलते, तेव्हा देवाची इच्छा पूर्ण करणं त्याला आनंददायक वाटू लागतं. मी जर त्याच्या आज्ञा पाळत नसेन तर मी खऱ्या अर्थाने ख्रिस्ती असू शकते का? पहिला योहान 2:3-4. आपण त्याला ओळखतो हे आपल्याला कसे कळते? जर आपण त्याच्या आज्ञा पाळतो तर जो म्हणतो मी त्याला ओळखतो पण त्याच्या आज्ञा पाळत नाही, तो खोटारडा आहे आणि त्याच्यात सत्य नाही. मग लोक कायदा पाळूनच वाचले जातात का? इफिसकरास 2:8-9. कारण तुम्ही विश्वासाच्या माध्यमातून कृपेने वाचले गेले आहात आणि हे तुमच्यामुळे नाही, तर हे देवाचे वरदान आहे. हे तुमच्या कर्मांमुळे नाही, जेणेकरून कोणीही अभिमान बाळगू नये. कोणीही देवाचा कायदा पाळून वाचत नाही. सगळे वाचतात ते फक्त देवाच्या अद्भुत कृपेने. पण जे येशूच्या कृपेने वाचले किंवा बदलले गेले आहेत, ते त्यांच्या प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने त्याचा कायदा पाळायला इच्छुक असतात. आज तुम्ही हा संदेश ऐकला आहे तर तुम्हाला दिसत आहे का की परमेश्वराचा एक पवित्र कायदा आहे? आता मी चुका करणार का? हो, मी जाणून बुजून देवाच्या आज्ञा तोडायची इच्छा ठेवते का? नाही. जेव्हा मी चुकते तेव्हा मी खऱ्या मनाने माझ्या पापांची क्षमा मागते. मग माझी क्षमा झाली आहे की नाही याबद्दल मला शंका घ्यायची गरज आहे का? नाही. येशू म्हणतो की जेव्हा तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागता, तो विश्वासू आणि न्यायी आहे. तो आपली पाप क्षमा करतो आणि आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करतो. आमेन. जर तुम्ही काही काळापासून तुमचं जीवन फलक स्वच्छ केलं नसेल तर आज ते नक्की करा. येशू हे प्रत्येकासाठी मुक्तपणे देतो. तुम्ही काहीही केलं असलं तरी तो तुम्हाला प्रेमाने स्वीकारतो. सैतानाला तुमच्या कानात हे सांगू देऊ नका की तुम्ही पुरेसे चांगले नाही किंवा तुम्ही स्वर्गासाठी पात्र नाही.
येशू क्षमा करू शकत नाही असं कोणतंही पाप नाही. तुम्हाला पूर्णपणे शुद्ध बर्फासारखं पवित्र केलं गेलं आहे. ही खात्री मिळवण्याविना आणखी एक दिवस जाऊ देऊ नका. जसं तुम्ही आत्ता हे पाहत किंवा ऐकत आहात, तुमच्या हृदयात ही इच्छा आहे का की प्रभू, मी एक पापी आहे आणि मला तुझ्या उद्धाराची अत्यंत गरज आहे. प्रभू, मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझ्या कायद्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. जर तुमचं उत्तर होय असं असेल तर कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि हे दाखवा की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या कायद्याच्या आज्ञा पाळण्याची इच्छा ठेवता. चला आपण एकत्र प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, आज रात्री आम्ही शिकलो की आमच्या जीवनासाठी तुझी मार्गदर्शक योजना काय आहे. जर आम्ही तुझ्या कायद्याप्रमाणे चाललो तर आम्हाला इथे आणि अनंत काळापर्यंत परिपूर्ण जीवन जगता येईल. तू आमच्या सभोवती संरक्षणाची कुंपण उभारण्याची इच्छा ठेवतोस, याबद्दल तुझे आभार. तुझा हा संदेश ऐकून जे तुझ्या मार्गात चालण्याचा निर्णय घेत आहेत त्यांना कृपया तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सक्षम कर. आमेन. मित्रांनो, विसरू नका, आमचे बायबल शिक्षक सध्या थेट तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फक्त खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आजचा कार्यक्रम पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. देव तुम्हाला आशीर्वाद देव. कृपया उद्या रात्री पुन्हा आमच्या सोबत सहभागी व्हा, जेव्हा आपण खऱ्या शिक्क्याचं खरं स्वरूप समजून घेणार आहोत. हा एक अत्यंत महत्वाचा संदेश आहे जो तुम्ही चुकवू इच्छिणार नाही. बायबलच्या भविष्यवाण्यांचा उघड या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. परमेश्वराचा मार्ग निवडा. आमच्या सोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला बायबल मधील अधिक सत्य शिकायचं असेल तर मी तुम्हाला इथे खाली क्लिक करून सबस्क्राईब करण्यासाठी आमंत्रित करते आणि ही संपूर्ण मालिका पाहण्यासाठी वर डाव्या बाजूला क्लिक करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव.